महाराष्ट्रात असा एक घाट आहे जेथे पावसाळ्यात हजारो धबधबे एकाच वेळी कोसळतात, ढग रस्त्यावर उतरतात आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप दिसतं. आपण चाललो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माळशेज घाटाकडे. आज आपण पाहणार आहोत माळशेज घाटाचा इतिहास, येथे कसे जायचे, प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट, धबधबे आणि काही महत्त्वाच्या ट्रॅव्हल्स टिप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण चाललो आहोत माळशेज घाटाकडे. माळशेज घाटामधील सुंदर असे दृश्य आणि धबधबे पाहण्यासाठी. आपला प्रवास सुरू होतो पुण्यापासून. पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, ओतूर आणि माळशेज घाट. पुण्याकडून येत असाल तर या रूटने तुम्ही माळशेज घाटाला या. आळे फाट्याने आला तर रस्ता थोडा कच्चा आहे आणि ओतूर मार्गे आलं तर रोड एकदम छान आहे. पुण्यापासून साधारण 130 ते 140 किलोमीटर असून 3.5 ते 4 तास लागतात आणि मुंबईहून येणाऱ्यांसाठी हे अंतर 120 ते 130 किलोमीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सह्याद्रीची उंच शिखरे, हिरवीगार दरी आणि वळणावळणाचे घाट रस्ते पाहायला मिळतात. माळशेज घाट हा पश्चिम घाट अर्थात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. पाहू शकता समोर आपल्याला डोंगर दिसत आहे. त्या डोंगरावर ढग उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. असे दृश्य पाहायला मिळणे म्हणजे निसर्गाची किमया फार मोठी आहे हे आपल्याला दिसते. हा घाट शेकडो वर्षापासून दख्खन आणि कोकण यांना जोडणारा महत्वाचा व्यापारी मार्ग आहे. याच परिसरातून व्यापारी, सैनिक आणि प्रवासी प्रवास करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या परिसराला मोठे महत्व होते. जवळील हरिश्चंद्रगड आणि शिवनेरी किल्ल्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवणे सोपे होते. माळशेज घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय घाट मानला जातो. जसजसे आपण माळशेज घाटाजवळ जाऊ तसतसे आपल्याला संपूर्ण परिसर हा हिरवागार आणि धुक्याने भरलेला पाहायला मिळतो. माळशेज घाट हा पश्चिम घाट अर्थात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. पावसाळ्यात येथे धुक्यांची चादर, असंख्य धबधबे, हिरवीगार दरी आणि ढगांमधून जाणारा रस्ता, हे दृश्य शब्दात सांगणे कठीण आहे. माळशेज घाटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे असंख्य धबधबे. पावसाळ्यात रस्त्यालगत अनेक छोटे मोठे धबधबे तयार होतात. काही धबधब्यांजवळ वाहन थांबून आपण आनंद घेऊ शकतो, मात्र खडक अतिशय निसरडे असतात, त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत माळशेज घाटामध्ये. घाटामध्ये आल्या आल्या पाहू शकता समोरील दृश्यही आपल्याला नीट दिसत नाहीये. सगळीकडे धुके आपल्याला पाहायला मिळतात. माळशेज घाटातील वळणावळणाचे रस्ते आणि डोंगर कापून बनवलेले भाग हा प्रवास अधिक रोमांचक बनवतात. पावसाळ्यात येथे अनेक वेळा दाट धुके आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून वाहन चालवताना हेडलाईट सुरू ठेवायची, वेग कमी ठेवायचा गाडीचा आणि ओव्हरटेक करायला जाऊ नका. का तर घाटामध्ये आपल्याला धुक्यांमुळे समोरचे स्पष्ट दिसत नाही. माळशेज घाटाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर. या काळात संपूर्ण घाट हिरवाईने नटलेला दिसतो आणि आपल्याला छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान हवामान थोडेसे थंड असते. त्यावेळेला ट्रेकिंगसाठी माळशेज घाट चांगला आहे. पावसाळ्यामध्ये जर माळशेज घाटामध्ये आला तर रेनकोट, छत्री, एक्स्ट्राचे कपडे, चांगले ग्रीप असलेले शूज याचा वापर करा.
तुम्हाला माहित आहे का, माळशेज घाट पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध भागापैकी एक आहे. येथे दुर्मिळ पक्षी, फुलपाखरे आणि वन्यजीव आढळतात. पावसाळ्यात संपूर्ण घाट ढगांमध्ये हरवून जातो. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय रोड ट्रिप भागापैकी एक आहे. माळशेज घाट म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर निसर्गाने रंगवलेले एक अप्रतिम चित्र आहे. जर तुम्ही अजून येथे आला नसाल तर या पावसात एकदा तरी माळशेज घाटाला भेट द्या. सुंदर आपल्याला इथले निसर्गाचे दृश्य पाहायला मिळते. पुढील रस्ता आपल्याला धुक्यांमुळे दिसत नाहीये, पाहू शकता. जशी गाडी वळणे घेत चालली होती तसतसे आम्ही एका वेगळ्याच निसर्गाच्या सानिध्यात चाललो होतो. थोड्याच वेळात आपल्याला माळशेज घाटातील पहिल्या धबधब्याचे दर्शन झाले होते. गाडी लगेचच आम्ही साईडला घेतली आणि वरून पडणाऱ्या धबधब्याचे निसर्ग पाहण्यासाठी येथे थांबलो. माळशेज घाट आला की धबधब्यांची मालिका चालू होते. चला पाहूया पहिला आपला धबधबा. नमस्कार मित्रांनो, मी विद्या. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल या चॅनलवर. आज आपण आलो आहोत माळशेज घाटामध्ये. माळशेज घाट मधल्या पहिल्या धबधब्याच्या इथे आपण आलेलो आहोत. पहिला पॉइंट आहे हा धबधब्याचा. प्रशासनाने धबधब्याकडे जाण्यासाठी योग्य अशी काळजी घेतलेली आहे. पाहू शकता आपल्याला इथं रेलिंगची सोय दिसत आहे. येथून वर धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला कंपल्सरी या शॉवर खालून जावे लागते. विहान आमचा मनसोक्त या शॉवर खालून जाण्याची मजा घेत होता. पहिला टप्पा आहे, त्याच्यावरून आपण वरती जाणार आहोत. दुसरा टप्पा आहे. वरती आपण धबधब्याकडे जाण्यासाठी येथे पायऱ्या आहेत आणि साईडला रेलिंगची सोय आहे. पावसाळ्यामध्ये थोडंसं घसरड असतं, त्यामुळे वरती धबधब्याकडे जाताना रेलिंगला धरूनच वरती जावा. हा एक सुंदर आणि सुरक्षित धबधबा आहे, त्यामुळे आपण येथे फॅमिली सोबत मनसोक्त भिजू शकतो. उंच डोंगराच्या कड्यावरून पांढरा शुभ्र पाण्याने प्रवाह वेगाने खाली कोसळताना पाहण्याची मजा काही वेगळीच होती. पाण्याचे थेंब, थंडगार वारा आणि दाट धुकं यांचा अनुभव मनाला पूर्णपणे ताजेतवाने करून टाकत होता. माळशेज घाटाचं खरं जादू येथे दिसतं. पावसाळा सुरू झाला की डोंगराच्या प्रत्येक भागातून आपल्याला धुके पाहायला मिळतात. असंख्य धबधबे थेट रस्त्याच्या कडेला उतरताना दिसतात. माळशेज घाटाचे खरे सौंदर्य आपल्याला अनुभवायचे असेल तर पावसाळ्यामध्ये येथे नक्की या. या धबधब्याच्या इथून उभे राहिले की खालून जाणारा हा नागमोडी रस्ता पाहायला खूपच छान वाटतो. माळशेज घाटामधील धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. पावसामुळे खडक निसरडे झालेले असतात, त्यामुळे धबधब्याखाली किंवा कड्यांच्या अगदी जवळ जाणे टाळावे.
येथून खाली उतरताना रेलिंगला धरूनच आपण खाली उतरायचे, का तर हे पाण्यामुळे शेवाळ झालेले असतात पायऱ्या वगैरे, त्यामुळे सावकाश उतरा. आपण पुढच्या पॉइंटवर चाललो आहोत, कार वॉश पॉइंट. येथून आम्ही पुढे निघालो माळशेज घाटातील पुढचा पॉइंट पाहण्यासाठी. येथे आपल्याला एक छोटासा बोगदा लागतो. माळशेज घाटातून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला आपल्याला एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते. अतिशय शांत आणि प्रसन्न मंदिर आपले लक्ष वेधून घेते. महादेवाचे आणि मारुतीचे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते. पावसाळ्यात मंदिराभोवती दाट धुकं, हिरवागार निसर्ग आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे यामुळे इथले वातावरण खूपच सुंदर असे आपल्याला पाहायला मिळते. येथून गाडीचा स्पीड कमी करायचा आणि वरून पडणाऱ्या धबधब्याची कारमध्ये बसून मजा घ्यायची. जसे आपण माळशेज घाटामध्ये जाऊ तसे पुढे धुक्याने भरलेली चादर आपल्याला पाहायला मिळत होती. रस्त्याच्या कडेला आपल्याला छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात. प्रत्येक जण धबधब्याच्या इथे थांबून फोटो सेल्फी घेत होते. आता आपण आलो आहोत कार वॉश पॉइंट पाशी. पाऊस जोरात असेल तर आपल्याला हा पॉइंट एन्जॉय करता येतो. पुढे आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि माळशेज घाटामधील निसर्गाचे सौंदर्य पाहत राहिलो. माळशेज घाटामधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथले दाट धुकं. पावसाळ्यात अनेकदा ढग इतके खाली उतरतात की संपूर्ण घाट काही क्षणात पांढऱ्या धुक्यांच्या चादरीत हरवून जातो. आणि काही वेळाने पुन्हा धुके कमी झाले की आपल्याला पूर्ण परिसर निसर्गरम्य पाहायला मिळतो. पाहू शकता सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. धुकं आल्यामुळे समोरचं काही दिसत नाही आणि ह्या साईडला धुकं कमी झाले की पूर्ण रस्ता रिकामा आपल्याला दिसतो. हीच तर निसर्गाची किमया या माळशेज घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हेच धुकं माळशेज घाटाला एक वेगळं सौंदर्य देतं. डोंगर, दऱ्या, धबधबे आणि ढग यांचा संगम पाहताना आपण जणू निसर्गाच्या स्वर्गातच आहोत अशी अनुभूती येते. म्हणूनच पावसाळ्यात माळशेज घाट हा स्वर्गासारखा आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण जाणार आहोत माळशेज घाटातील व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी. पुन्हा आपण रिटर्न या छोट्याशा बोगद्यातून जाणार आहोत. बोगदा झाल्यानंतर आपण गाडी एका साईडला पार्किंग करणार आहोत. येथे छोटे मोठे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. चहाचे, मॅगीचे, गरम गरम आपल्याला येथे मॅगी चहा मिळतो. माळशेज घाटाच्या छोट्याशा बोगद्याच्याच साईडला हे व्ह्यू पॉइंट आहेत पाहायला. प्रशासनाने येथे
छानपैकी रेलिंग लावून पायऱ्या तयार करून व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी सोय केलेली आहे. कोकणाच्या साईडने येणारे सर्व ढग येथे सह्याद्रीला अडतात, त्यामुळे इथला नजारा पाहण्यासारखा आहे. पाहू शकता आपल्याला या धुक्यांमुळे समोरचे व्ह्यू पॉइंटही दिसत नाही. त्यामुळे हा माळशेज घाट बहुतेक वेळा धुक्यांमध्ये आपल्याला हरवलेला दिसतो. या व्ह्यू पॉइंटवरून दिसणारा आपल्याला माळशेज घाटाचा सुंदर नजारा पाहण्यासारखा आहे. पूर्ण माळशेज घाट धुक्यांमध्ये हरवलेला आहे. मिळत आहे माळशेज घाटावर. माळशेज घाटाला आला तर ह्या व्ह्यू पॉइंटला थांबून आपण खालचा हा नजारा पाहू शकतो. पृथ्वीवरील जर स्वर्ग पाहायचा असेल तर पावसाळ्यात या माळशेज घाटाला नक्की एकदा भेट द्यायला हवी. इथले वातावरण क्षणात आपले सर्व रूप बदलत होते. सुखद गारवारा अंगावर येत होता. धुक्यांनी भरलेला संपूर्ण परिसर काही क्षणात पुन्हा आपल्याला हिरवागार पाहायला मिळत होता. आता आपण जाणार आहोत समोर दिसणाऱ्या व्ह्यू पॉइंट कडे. इथूनच आपण 5 मिनिटाच्या अंतरावर ह्या पॉइंटवर चालत जाऊ शकतो. चालत जाताना आपल्याला येथे छोटे स्टॉल पाहायला मिळतात. गरमागरम मॅगी, चहा ह्याचे स्टॉल इथे भरपूर आहेत. चालत जातानाही आपल्याला ह्या धुक्यांची चादर पूर्णपणे माळशेज घाटावर पांघरलेली पाहायला मिळत आहे. माळशेज घाटातील एका सुंदर व्ह्यू पॉइंटवर येथून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून टाकतं. हे दृश्य शब्दात सांगणे अवघड आहे. पावसाळ्यात ढग अक्षरशः या व्ह्यू पॉइंटला स्पर्श करून जातात. त्यामुळे प्रत्येक क्षण आपल्याला एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटतो. या पॉइंटवरून आपल्याला बरेचसे माळशेज घाटामधील व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. माळशेज घाटामध्ये हा व्ह्यू पाहण्यासारखा आहे.
माळशेज घाटाच्या येथे आपल्या महाराष्ट्र शासनाने खूप सुंदर सोय केलेली आहे. येथे MTDC रिसॉर्ट आहे. आता आपण माळशेज घाटाच्या येथील MTDC रिसॉर्टच्या येथे आलो. माळशेज घाट आणि आसपासचे काही आपल्याला व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी जर उशीर झाला तर आपण येथे MTDC मध्ये राहू शकतो. आम्ही येथे नाश्ता करण्यासाठी आलो होतो. येथे राहण्याची उत्तम सोय आहे. पाहू शकता सुंदर हे MTDC रिसॉर्ट आहे. येथे आपल्याला सगळीकडे धुके पाहायला मिळत आहेत. धुक्यांमुळे समोरचे स्पष्ट दिसत नाही. माळशेज घाट फिरून झाल्यानंतर आम्ही येथे नाश्ता करायला आलो होतो. येथे पोहे, चहा, मिसळ असे बरेच पदार्थ नाश्त्यासाठी उपलब्ध होते. MTDC रिसॉर्ट खूप मोठे आहे. येथे आम्ही नाश्त्यासाठी मिसळ पाव घेतले होते. चवीला खूपच सुंदर होते आणि घरगुती चव होती ह्याला. लहान मुलांना खेळण्यासाठी येथे गार्डन आहे. लहान मुलांना मोठ्यांना खेळण्यासाठी येथे सुंदर असे हे गार्डन बनवलेले आहे आणि काही गेमही येथे आहेत खेळायला.